झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती बिनबाद 5. योद्धा आणि जनता रहिवासी संघ आपण कुठेही न जाता यानंतर आपला सेमीफायनलचा सामना होणार आहे. पियुष, स्ट्राईकला राहुल, चांगला चेंडू त्या ठिकाणी पियुष यांचा. सुंदर फटका त्या ठिकाणी. एक धाव येते. सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. एका बाजूला नवनीता संघ तर दुसऱ्या बाजूला विराज इलेव्हन संघ. दोन्ही फायनलमध्ये जाण्यासाठी प्रवेश करतायत. सुंदर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुयश यांचं. पहिला सेमीफायनल सामना 6. विराज 11 विरुद्ध नवनीत. कृपया जास्त विलंब करू नका. लवकरात लवकर मॅचेस खेळवायचे आहेत आपल्याला. आणि त्या ठिकाणी बाद होत आहेत. वाईट चेंडूवर आहे. चुकीची दुरुस्ती. यष्टीचित त्या ठिकाणी झाले आहेत. राहुल वाईड होता या ठिकाणी. चेंडू धाव मिळेल 7. वाईड नाही. विराज आले आहेत. सचिन पाटील यांनी माईकशी संपर्क साधावा. सचिन पाटील माईकशी संपर्क समोरचे साधावा. प्रेक्षक बसलेत. सचिन कृपया आपण पाटील खुर्ची घेऊन बाजूला बसायचं आहे. आयोजकांची विनंती आहे थोडंसं साईडला बसा. पियुष त्या ठिकाणी. विराज आले आहेत. तीन चेंडू या षटकातील बाकी आहेत. 2 चेंडू बाकी होते. शेवटचा चेंडू बाकी आहे. चांगलं त्या ठिकाणी गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते पियुष यांच्या माध्यमातून विराज इलेव्हन संघाकडून. आणि 2 षटके या ठिकाणी समाप्त झाले आहेत. आणि 10च्या 5च्या सरासरीने धावसंख्या झाली ती 10. चिराग तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. सुंदर क्षेत्ररक्षण
प्रयत्न करावे लागेल, चांगलं टार्गेट सेट करावं लागेल या ठिकाणी नवनीत या संघाला, कारण समोरचा संघसुद्धा तितकाच ताकदवर आणि तितकेच चांगले खेळाडू आहेत समोरच्या संघामध्ये. आणखीन एक चांगला फटका त्या ठिकाणी आदित्यच्या बॅटमधनं. धावसंख्या 13. 13 धावा. आणि त्या ठिकाणी बाद होत आहेत. चांगली त्या ठिकाणी गोलंदाजी चिराग यांची. बाद झाले त्या ठिकाणी आदित्य. तिसरं षटक या ठिकाणी चालू आहे. धावसंख्या 13. नवीन फलंदाज त्या ठिकाणी येत आहेत मंगेश. हॅलो. हॅलो. सचिन पाटील. सचिन पाटील माईकशी संपर्क साधावा. सचिन पाटील. 3 चेंडू आतापर्यंत झाले आहेत. धावसंख्या झाली आहे 13. नवनीत, आपण कृपया जास्त वेळ घेऊ नका. सतीश परब. सतीश परब फुल जोशमध्ये. आपला 2 शब्द काय म्हणायचं? चार चेंडू आतापर्यंत झाले. धावसंख्या 14. मंदारने मारला होता ना. आता विराज. ठिकाणी बाद होत आहेत. नवीन फलंदाज तेजस. एक धाव त्या ठिकाणी. 5च्या सरासरीने 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 15.
चांगला त्या ठिकाणी चेंडू होता, खेळून काढला होता. शेवटच्या षटकाला सुरुवात होते. 9 चेंडू आहे, 9+1 अशा 2 धावा. ओके, 17 धावा झाल्या आहेत. उत्कृष्ट सामना, पहिली मंगेश. सेमीफायनल. मंगेश आणि तेजस ही जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. 3 षटकं झाली, धावसंख्या 15 होती. हा एक 9 चेंडू 2 धावा, 17 धावा झाल्या आहेत. 1 धाव, 18. अजूनही या षटकामध्ये पाहायचं झालं तर 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणखीन 1 धाव. प्रत्येक धाव महत्त्वाची आहे. नवनीत सेवा संघ या संघासाठी. तुषार नागवेकर. 19. तुषार नागवेकर यांनी माईकशी संपर्क साधावा. तुषार नागवेकर. तुषार नागवेकर. हॅलो हॅलो तुषार नागवेकर. हॅलो हॅलो तुषार नागवेकर माईकशी संपर्क साधावा. चांगला चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढला होता. तितका सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव मात्र यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. जे समोर आमचे प्रवर्तक आहेत ते कृपया थोडंसं साईडला व्हा. किती धावा आहे त्याच्यावरती? नवनीत 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 2. सप्तेश किर आपण थोडंसं समोरून साईडला व्हायचं आहे. एकच धाव आहे. बावीस झाले धावा. शेवटचा चेंडू बाकी आहे. एकच धाव आणि पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त होतं आहे. आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 22. 23 धावा झाल्यात आणि 24 धावांचं आव्हान आहे जिंकण्यासाठी. हॅलो हॅलो सचिन जावळेकर. हा जो सरकार चषक 2025 चालू आहे त्याबद्दल तुम्ही आपलं मत सांगावं. 2 शब्द सांगावे सचिन जावळेकर यांनी. बोल 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 बजरंग बली की. इंटरव्ह्यू घेतो. हॅलो हॅलो पुढील होणारा सामन्याची नाणेफेकी करून घ्यावी. पुढील होणारा सामना नाणेफेकी करून घ्यावी. योद्धा आणि जनता रहिवासी संघ कर्णधार टॉससाठी या.
23 झाल्या, 24 करायच्या आहेत. प्रवीण लाड प्रवीण हे डबल टेनिस आहे. अमय आणि अभिषेक. मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. सलामीचे फलंदाज अमय, गोलंदाजीसाठी राहुल. हॅलो हॅलो कृपया समोरून बाहेर वाजवा. सॉरी पण अमय चांगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण. 2 धावा येत आहेत. 2 धावा. हॅलो पुढे लोणारा सामना योद्धा विरुद्ध जनता रहिवासी. योद्धा विरुद्ध जनता रहिवासी. नाणेफेकी राजेश वाफेलकरजी. नाणेफेकीसाठी यावे. संघनायक जनता रहिवासी संघनायक पियुष नाणेफेकीसाठी यावे. पियुष आणि 1 धाव त्या ठिकाणी मिळते. धाव संख्या झाली आहे 4. 4 धावा झाल्या आहेत. राहुल, अमय आणि अभिषेक मैदानात ती जोडी खेळते आहे. तर गोलंदाजीसाठी राहुल आले. सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला नवनीत संघ तर दुसऱ्या बाजूला विराज. चांगला चेंडू त्या ठिकाणी होता. निर्धाव चेंडू टाकलाय. टार्गेट छोटंसं आहे मात्र प्रयत्न करतायत. राहुल शिगोन चांगली गोलंदाजी करतायत आणि सर्व क्षेत्ररक्षकसुद्धा चांगली साथ त्यांना देत आहेत. साथ द्यावी लागेल शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जिंकण्यासाठी, कारण सेमीफायनलचा सामना आपण अनुभवतोय. जनता रहिवासी संघाचे खेळाडू समोर उभे आहेत. थोडंसं बाजूला व्हा. 5 चेंडू आणि 5 धावा झाल्या आहेत. अमय 1 षटक त्या ठिकाणी समाप्त होत आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 10. 6. हॅलो पुढील होणारा सामना तेजस. 6 धावा झाल्या होत्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील तेजस यांचा एकच धाव मिळाले. धावसंख्या 7. अमय आणि अभिषेक ही जोडी मैदानात खेळताना पाहायला मिळते आपल्याला. तेजस
सुंदर चेंडू होता, झेलबाद होण्याची शक्यता होती, मात्र त्या ठिकाणी झेलबाद होऊ शकले नाही. अमेय प्रत्येक चेंडू मात्र सावधरित्या खेळून काढतायत. त्या ठिकाणी धावसंख्या 1ने पुढे जाते. धावसंख्या होते 8. 8 धावा अमेय आणि आणखीन एक चांगला चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय, मात्र क्षेत्ररक्षण सुद्धा कमालीचं होत आहे. त्या ठिकाणी प्रत्येक जण प्रयत्न करतोय. एका बाजूला फलंदाज धावा मिळवण्याचा प्रयत्न करतायत, तर गोलंदाज क्षेत्ररक्षक धावा वाचवण्याचा प्रयत्न करतायत. कारण प्रत्येकाला हा सामना जिंकायचा आहे, तर प्रयत्न तर करावे लागतील. एक रन ना, एक धाव आहे. ओके, डिक्लेअर दिलाय अभिषेक. क्षेत्ररक्षण तर चांगलं होतं, मात्र एक धाव काढतायत सावधरित्या आणि चांगली त्या ठिकाणी फलंदाजी करतायत. एक चेंडू बाकी आहे. तेजस स्ट्राईकला अमेय. चांगलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण, प्रयत्न तर करतायत, मात्र प्रयत्नाला यश सुद्धा तेवढंच चांगलं मिळत आहे. थोडंसं टार्गेट थोडंसं मात्र छोटं आहे, मात्र छोट्या टार्गेटमध्ये सुद्धा चांगले सामने रंगताना आपण पाहिले आहेत आणि तसंच या ठिकाणी करावं लागेल. 2 षटकं समाप्त झाली आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 12. अजूनही उर्वरित 12 चेंडू आहे आणि 12ची गरज आहे. शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. एका बाजूला नवनीत सेवा संघ, तर दुसऱ्या बाजूला विराज 11 संघ. लक्ष छोटा आहे, पण प्रत्येक खेळाडूसाठी, प्रत्येक रसिक प्रेक्षकांसाठी मी सांगेन, कोई भी लक्ष्य मनुष्य के साथ से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नहीं. हर्षल येत आहेत. हर्षल स्ट्राईकला अमेय. आणखीन एक चांगलं त्या ठिकाणी क्रिकेट खेळतायत. मोठे फटके मारण्याचा मोह न बाळगता मात्र एका सिंगल डबलने ज्या धावा येतील त्या उपयुक्त कशा ठरतील याकडे प्रयत्न आहे अमेय यांचा. आणखीन एक चांगला त्या ठिकाणी पवित्रा 2 धावा. हॅलो हॅलो 10 चेंडू आणि 9ची गरज आहे. धावसंख्या झाली ती 15. अमेय आणि अभिषेक चांगले प्रयत्न करतायत, तर गोलंदाज सुद्धा तितकेच प्रयत्न करताना पाहायला मिळतात आपल्याला. आणखीन एक धाव. आठ धावांची अजूनही गरज आहे. 3 चेंडू झाले आहेत. 9 चेंडू आणि 8ची गरज. तेज हर्षल यांना काही चेंडू सुंदररित्या हाताळावे लागतील. एक प्रतिष्ठेचा सामना आपल्याला समोर पाहायला मिळतो आहे आणि सुंदर त्या ठिकाणी चेंडू होता, मात्र डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव मिळेल. धावसंख्या 17 झाली आहे. अजूनही 8 चेंडू आणि 7ची गरज आहे. टार्गेट थोडंसं व छोटं आहे, मात्र प्रयत्न तर शेवटच्या चेंडूपर्यंत करतील नवनीत संघ. कारण क्रिकेटचा
एक अद्भुत खेळ आहे, प्रत्येकाला वेळ लावणार आहे. त्याचप्रमाणे शेवटच्या श्वासापर्यंत लढायला लावणारा हा तुम्हा आम्हाला वेळ लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. आणखीन एक चांगला चेंडू होता, मात्र त्या ठिकाणी थोडंसं कम्युनिकेशन त्या ठिकाणी बिघडलं आणि त्या ठिकाणी बाद होत आहेत. अभिषेक त्या ठिकाणी बाद झाले आहेत. दुसऱ्या धावेसाठी त्या ठिकाणी बाद झालेत भावेश. पाठी जे खेळाडू उभे आहेत बॅनरच्या इथे सर्वांनी बाजूला, बॅनर पासून सगळ्यांनी बाजूला व्हायचं. पाठी समोर जो बॅनर आहे पिचच्या पाठी, प्रवर्तक आपले कृपया सगळ्यांना बाजूला करायचं, सगळी लहान मुलांना पण सुद्धा बाजूला करायचं. धन्यवाद. नवीन फलंदाज त्या ठिकाणी आले आहेत भावेश पवार. कृपया हां, चांगला त्या ठिकाणी फटका, 2 धावा. धन्यवाद. 6 चेंडू आणि 4 ची गरज. अमेय वर्लीकर आणि भावेश पवार. कृपया विलंब करू नका. शेवटचा गोलंदाज वापरला जातोय विनायक. आरामात अमेय आहेत स्ट्राईकला. 6 चेंडू आणि 4 ची गरज. धावसंख्या झाली ती 20. प्रयत्न करतायत त्या ठिकाणी नवनीत सेवा संघाचे खेळाडू. 4 धावा त्यांना वाचवायच्या आहेत. जे फायनलमध्ये जायचं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी 4 पावलांचं अंतर आहे. एकाला अंतर कापायचं आहे तर अंतर एकाला कमी करायचं आहे. पाहूया काय होतं या मॅचमध्ये. 6 चेंडू आणि 4 ची गरज. पंच जास्त वेळ होतोय. कृपया सर्वांना खेळाडूंना विनंती खेळाडूंना ताकीद करा की जास्त वेळ घेऊ नका. चांगली त्या ठिकाणी कल्पकता. अमेय मात्र या ठिकाणी की फॅक्टर राहिल्या त्या संघासाठी. प्रथम फलंदाजीसाठी आले आहेत, सलामीला फलंदाजीसाठी आले आहेत. प्रत्येक चेंडू मात्र कॅल्क्युलेशन वाईज क्रिकेट खेळत आहेत. ज्या ठिकाणी 2 धावा त्या ठिकाणी 2 धावा घेत आहेत. सिंगल डबलवरती भर देत आहेत आणि आपल्याला संघाला विजयाकडे वाटचाल कशी करावी याकडे मात्र त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. 5 चेंडू आणि 3 ची गरज. चांगला चेंडू होता मात्र यष्टीरक्षक थोडेसे त्या ठिकाणी चुकले आणि त्या ठिकाणी एक चांगला फायदा त्या ठिकाणी मिळाला आहे. तो विराज इलेव्हन या संघाला फायनलमध्ये प्रवेश करण्यापासून 2 पावलांचं अंतर आहे. मात्र ते 2 पावलं अंतर दूर आहेत. 4 चेंडू आणि 2 ची गरज. अमेय एक हत्तीमात्र किल्ला त्या ठिकाणी लढवताना पाहायला मिळत आहे. तर हर्षल सुद्धा प्रयत्न करतायत, विनायक प्रयत्न करतायत. चांगलं त्या ठिकाणी चांगलं क्रिकेट त्या ठिकाणी अमेय यांच्या माध्यमातून खेळलं जात आहे. विराज इलेव्हन या संघाकडून हुकमे एक्का म्हणून फलंदाजीसाठी आले आणि हुकमाचा एक्का मात्र मैदानामध्ये आपली दादागिरी दाखवताना पाहायला मिळतोय. फलंदाजीमध्ये करामत करताना पाहायला मिळतोय. अमेय 1 धाव पाहिजे. चेंडू द्यायचा आहे. चेंडू आला. ठीक आहे ओके. सुंदर त्या ठिकाणी फलंदाजी अमेय यांची.
3 चेंडू आणि 1ची गरज. आणि त्या ठिकाणी फायनलमध्ये प्रवेश केला आहे विराज इलेव्हन या संघाला. खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपलं अभिनंदन असेल. तर नवनीत संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, सेमीफायनलमध्ये प्रवेश केलात, सेमीफायनलमध्ये चांगलं क्रिकेट केलात, त्यासाठी आपलं खूप विशेष कौतुक.